मोहन सामना सुरू केला जाईल. मोहन पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात केली. चेंडूला पाठवलंय. पहिल्या चेंडूवरती एक टप्प्याकडे बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळते 4. येईल हा दमदार चौकार. चेंडूवरती डावाचा प्रारंभ शुभारंभ कसा असावा त्याचा प्रात्यक्षिक दाखवलं. सुरुवात दमदार केली आहे. पहिला चेंडू चौकार ठोकताना पाहायला मिळाला फलंदाज आकाश, ज्याने मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. तो आकाश धिंडे सुद्धा आहे बॅटिंग करताना पॉवरफुल हिटिंग जनरेट करतोय. देह यष्टी पाहिजे तर अगदी पातळ बांधायचा आहे, मात्र फटकेबाजी काय करतो. इथे देखील खोला टाकलेला चेंडू, तिथं देखील आपण पहिला बॉल बॅक डाव चेंडू आणण्याचा प्रयत्न. P1च्या षटकामध्ये हे षटक आपण पाहतोय. मोहन ढाक या गोलंदाजाचा जय भजंग सुकालेपाडा संघ आपण पाहतोय. पुन्हा आता वेगाने चेंडू टाकला. इथे क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे, यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे. पाच धावसंख्या झाली. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 षटकांचा सामना आपण पाहतोय, ज्या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळेल का. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. शफल एक्स्ट्रा झाले होते, मात्र पंचाने दंडित घोषित केले. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धावफलकावरती. शांत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय फलंदाज, मात्र कधी आक्रमक रूप धारण करेल हे देखील कळणार नाहीये. त्याला माहिती आहे इथनं संघाला 10 विकेट गमावण्याची कुठेतरी भीती आहे, त्याच्यामुळे सध्या तरी संयम दाखवतात. मात्र गोलंदाजी देखील पहिल्या चेंडूवरती आक्रमण येताना अगदी फलंदाजाच्या मिरिटचा स्टान्स ओळखला आणि त्याच्या मिरिट पासून त्याच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ह्या आत्ताच्या पर्यंत चेंडू आपण पाहिले त्यात डॉट बॉल आलेत. पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार ठोकला असं वाटलं. चांगला प्रयत्नशील असेल षटक्यामध्ये धावा घेण्यासाठी. इथे पहिला चेंडू चौकार इथे ठोकला. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळून देतील. जाईल बाउंड्रीच्या बाहेर. दमदार पॉवरफुल हिट षटकार. बंधू स्वतः मैदानावरती आहेत. आकाश धिंडे आणि विशाल धिंडे. विशालच्या बॅटमधून हा षटकार मारला. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतं. ओरपी चेंडू होता, त्याला पनिश केलं षटकारासाठी. फुलटॉस आहे, त्याला देखील एलिव्हेशन दिलंय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं वेगाने आले चेंडूवरती. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात, तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 14 धावा. षटक झालंय कंप्लीट. विकेट मात्र एकही गमावली नाहीये. शांत आणि संयमी खेळ करताना पाहायला मिळाले. तुमच्याकडे संयम जेवढा असेल ना तेवढा तुम्ही प्रगल्भ चांगला खेळ करू शकता. मात्र संयम महत्वाचा असतो. येथे लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं चांगल्या सरासरी पर्यंत धावा न्यायच्या असेल तर एखादा 1 ते 2 मोठे फटके आणले, सिंगल डबल घेत राहील तर ती इकॉनॉमिकल जे षटकं असतात त्याला कुठेतरी आपण परावर्तित चांगल्या षटक्यामध्ये करू शकतो. मात्र ती फलंदाजीला संयम हवा. 1 ते 2 मोठे फटके आणल्यानंतर येणारे 3 ते 4 चेंडू सिंगल डबल घेताना पाहायला मिळाल्या चेंडूवर षटकामध्ये. आणि 14 धावा आणि 14 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक शुभ आकडा मानला जातो. म्हणजेच खऱ्या अर्थाने चांगली सरासरी म्हणूया आपण या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. जर लेदर क्रिकेटचा विचार केला तर 7, 8, 9 या अगदी चांगला आकडा मानला जातो. मात्र इथे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती 13 आकडा जर गाठला तर एक चांगला आकडा, एक चांगली सरासरी गाठली जाईल अशीच म्हणत असतो. आणि आता 14 धावा झाल्यात म्हणजेच एक चांगली सरासरी गाठण्यामध्ये हा संघ यशस्वी झालाय. शिल्पा 11 वडपे संघ दोन्ही बंधू आहेत. आकाश झेंडे आणि विशाल झेंडे दोघांची पार्टनरशिपचा विचार केला. 14 धावा सध्या त्यांनी जमा केल्यात.
दुसरा षटकामध्ये गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील शॉट पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिझर्वच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे धावा कंप्लीट झाल्या. 2 तर डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित केलं होतं. रोहन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. शिल्पा 11 वडपे संघ आणि त्यांचा सामना आपण पाहतोय. मगाशी एक सामना त्याने जिंकला, आता हा दुसरा सामना खेळताना आपण पाहतोय. एक चांगला संघ आहे. यानंतर आपण पाहणार आहोत खुटल विपक्षामध्ये आई गावदेवी अंजूर ब संघ यांच्यामध्ये सामना होणार आहे. टॉस मला वाटते नियमानुसार जर इथे संघ वेळेत आला नाही त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला टॉस आपण विन देत असतो. आता त्यांच्यावरती आहे त्याचा निर्णय, फिल्डिंग असेल की बॅटिंग. इथे देखील शॉट बॉल करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे, मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक, चेंडू होईल फरार. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये मिळते धावा 4 चौकार. चांगली बॅटिंग इथे होताना पाहतोय. पुन्हा शॉट बॉल आहे चेंडूला. वाह, काय फटका आहे. फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, क्लासिकल फटका पाहिला. (26 रन्स विदाउट लॉस. दोघांमध्ये जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप होताना. इमारत बांधताना इमारतीचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि या सलामीच्या जोडीने हा पाया स्वतः भक्कम केलाय, मजबूत केलाय शिल्पा 11 वडपे संघाचा. इथे पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे आलाय हा व्हाईट बॉल. 2 बंधू एकत्रित असल्यानंतर काही करू शकतात आणि क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा ते 2 बंधू चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. शिल्पा 11 वडपे टीम साठी हा चेंडू देखील चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे पहा चेंडू फेकलाय, मात्र तिथे धावा कंप्लीट झाल्या 2. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहिले आणि प्रयत्नशील असणं देखील गरजेचं आहे. प्रयत्न करत राहा, प्रयत्नाने यश जाणं त्या परमेश्वराच्या हातामध्ये असतं. तुम्ही किती कठोर परिश्रम करा, प्रयत्न प्रामाणिक करा, तरच त्या प्रयत्नाने यश मिळतं. पुन्हा आता चांगला फटका तर इथे म्हणावा लागेल, कारण अगदी ग्लान्स केला, सिंगल डबल कंटिन्युअसली ठेवत आहेत. स्कोअरबोर्डला पुढे नेण्याचं कार्य स्वतः करतात. त्यांना माहिती आहे सरासरीपेक्षा आपण पुढे तर चाललोय, 30 धावा झाल्यात आणि त्याच सरासरीपासून एक अजून चांगला टार्गेट सेट करण्याचा माइंडसेट या दोन्ही खेळाडूंचा आहे, दोन्ही बंधूंचा आहे. तोच माइंडसेट अगदी मनामध्ये घेऊन सध्या ते खेळतायत आणि इथे चांगली गोलंदाजी असताना देखील त्याच्यावरती आक्रमण डॉट चेंडू कमी आणतायत. इथे देखील स्ट्रॉक्स आडव्या बाटने फटका उडवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल, विकेट पहिली जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन सध्या होत असताना मिळेल शिल्पा 11 वडपे संघाला धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज आपण पाहतोय रुपेश वांगड आले. धावसंख्या झाली आहे 30 धावा. धाव फलकावरती लागले गेले. नवीन गोलंदाज आणला जाईल. आमच्या सौम्यत अरुणजी जाधव आहेत स्कोरच्या भूमिकेत. स्कोरर म्हटलं तर समालोचकाचा पाठीचा कणा, बॅकबोन म्हटलं जातं आणि तेच आमच्या सौम्यत आहेत. अतिशय परफेक्शन आणि प्रत्येक गोष्टींवरती परफेक्ट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवताना आणि जबरदस्त स्कोरिंग सुद्धा करताना आपण पाहतो त्यांना.
काल आपण राज पाटील होते आमच्या सौम्यदासचा सामना आहे म्हणून आज सध्या ते मॅचचा मीटिंग करतात संघासोबत आणि त्यांचा सामना देखील आज पाहायला मिळणार आहे. यजमानी संघ पाहायला मिळेल संकल्प स्पोर्ट्स मुरे ए संघ आज इन ऍक्शन मध्ये असणार आहे. संकेत सांबरे राज पाटील यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. आज तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज रुपेश वांगड आलाय तिसऱ्या षटकासाठी. हा चेंडू सोडून दिलाय दिशेवरती नियंत्रण नाहीये म्हणून या चेंडूची झाली आहे दशा आणि पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल स्कोर बोर्ड वरती. 31 धावा लागल्या धाव फलकावरती. संघाचा स्वतः तरी अगदी चांगल्या उंचीवरती जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आहेत तो फलंदाज किरण आलाय नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडू मुवमेंट पर्यंत इथे वेट अँड वॉच केला चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्याच्यापासून एवढा दूर चेंडू होता आणि पंचाने सध्या त्याला दंडित घोषित केला. इट इज नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू फेकलाय. वा डीजे मास्टरांचं कौतुक करावं लागेल. इथे फ्रीटचा चेंडू आहे त्यावरती फटका चांगला आहे जास्त काल हवेमध्ये आहे मात्र झेल तर पकडली आहे मात्र विकेट मिळणार नाहीये. त्यावरती धावा कंप्लीट झाल्या 2. फ्रीटचा चेंडू होता संधी तर होती मोठा फटके कन्वर्ट करण्याची मात्र जास्त उंची गाठली अंतर कमी मिळालं आणि म्हणून तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. कॅस्टर जबरदस्त कॅरी केली होती मात्र तिथे फ्रीटच्या चेंडूवरती त्या विकेट मिळणार नाहीये त्याच्यामुळे 2 धावा आल्या. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आपण पाहिला लेटकटचा फटका पाहिला. आकाश आहे मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याने मिळवला. अष्टपैलू कामगिरी कशी असावी तुमच्या फलंदाजी मधील दमखम तुमच्या गोलंदाजीची ताकद जेव्हा तुम्ही एकाच मॅच मध्ये पेश करता तेव्हा तुम्ही अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधील आपल्या संघाचं अव्वल स्थान प्राप्त करत असता आणि तेच अव्वल स्थान सुद्धा प्राप्त करताना पाहायला मिळाला. इथे देखील षटंपूल करण्याचा प्रयत्न कुठेतरी मस्तकावरती चेंडू आदळला आणि तिथनं एक धाव आली आहे. तिसरा षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. एक धाव आली किरणच्या पाठबद्दल आता आपण पाहिले आणि या मॅच मध्ये मी म्हणेन आकाश दिंडेचं थांबणं खूप महत्वाचं राहील या शिल्पा 11 वडपे संघासाठी. हा चेंडू देखील हा फॉलीचा होता त्याला पाठवलंय आता याची एफआयआर नोंदवावी लागेल एवढा दूर चेंडू निघून गेलाय. षटकार आकाश नाव आहे आकाश काय आणि आकाशाला गवसणी घालणारी फटकेबाजी करतोय. वा जबरदस्त बॅटिंग करताना काय फटका सजवला. हा फॉलीचा चेंडू होता सफल झाले क्रॉस बॉटेड फटका आपण पाहिला आणि डीप फायनलच्या क्षेत्रामध्ये दूर आणि खूपच दूर मारलेला हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. हा देखील इथे पहिला पॉवरफुल हिट पाहिला इथे नजाकत क्लास आणि क्लासिकल अंदाजामध्ये हा फटक्याला सजवलाय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. तिथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इथे कंप्लीट होतील का आणि 3 धावा कंप्लीट झाल्या. तिथे काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाला. गोलंदाजीवरती आक्रमण केलं आकाश दिंडे. आतापर्यंत आपण पाहिला 31 धावांवरती तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा 45 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आणि काय जबरदस्त बॅटिंग केली आहे आतापर्यंत शिल्पा 11 वडपे संघाने. सुकालेपाडा संघ आपण पाहतोय हा चेंडू अगदी पायावरती आदळलाय कुठेतरी तिने यष्ट्यानं सोडून जाणार चेंडू होता पंचाने दर्शवला. इथे हार्ड चेंडू डॉट बॉल येईल. षटके कंप्लीट झाले 3 झालेत आणि 3 मध्ये आपण पाहतोय 45 धावा. दरम्यान आपल्यामध्ये आमच्या गावचे
वरिष्ठ खेळाडू आणि आमचे आदर्श आत्माराम पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी सर्वप्रथम संकल्प स्पोर्ट्स मध्ये या दुसऱ्या दिवसामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रात त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आत्माराम पाटील यांचे धन्यवाद. 45 धावा लागल्यात. 45 रन्स, सरावर 5-45 धावा, 3 षटके झाले. 15च्या सरासरीने ह्या धावा जमवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि आतापर्यंत आपण म्हणूया की चांगली भागीदारी रचले, चांगली बॅटिंग केली आहे, गोलंदाजांवरती आक्रमण केलं. या सर्व बाबींचा विचार करता 50 धावा येणाऱ्या स्लॉगरच्या षटक्यामध्ये आकाशचं माइंडसेट असेल की जास्तीत जास्त धावा आणायच्या, जास्त 1 ते 2 मोठे हिट आणायचे, त्यावरती डॉट चेंडू कमी खेळायचे आणि तिथं 60+ जाण्याचा मानस नक्की असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विनोद आलेत, विनोद थापड. हा चेंडू देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. अजून देखील शॉफवर झालाय, एक्स्ट्रा शॉफवर झाल्यानंतर क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. अजून 3 चेंडू आहेत, 50 कंप्लीट करता येईल आणि संघाच्या धावा देखील जास्त करता येतील. माझं इथनं जर आपण पाहिलं आतापर्यंत 58 धावा झाल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला जे उच्चांक होता तिथपर्यंत तर संघ आता पोहोचलाय 58 वरती. शेवटच्या मॅच मध्ये आपण 63 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. हा चेंडू देखील पहा, काय जबरदस्त फटका आहे. चेंडू जाईल डीप कव्हरच्या क्षेत्रामधून बाउंड्रीच्या बाहेर. थँक्यू. 49 धावांवरती खेळतोय, काय जबरदस्त बॅटिंग करतोय. वा, लाजवाब. इथनं एका धावेची आवश्यकता आहे 50 कंप्लीट करण्यासाठी आणि कालच्या दिवसाचा जो उच्चांक होता त्याला देखील आता मोडीत काढलंय आणि ते मोडीत काढताना काल जिथे 63 धावा केल्या होत्या 64 धावा आता उभ्या केल्यात. नाव आहे शिल्पा 11 वडपे संघ आणि फलंदाज आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठा कॉन्ट्रीब्यूट ज्याने केलंय फलंदाज मिस्टर आकाश धिंडे. इथे फायर झालाय, तुफान आणलाय मैदानावरती. एका धावेची गरज आहे आणि इथे एका धावाने आपली 50 कंप्लीट करेल. 50 कंप्लीट. टाळ वाजवायचा आहे त्या फलंदाजी आवडली असेल तर वा, दाद दिली जाते. बॅट देखील आपण वर करायचे आहे. आकाश धिंडे नाम बडा और उससे भी बडा काम. जबरदस्त बॅटिंग केली. इथे 50 कंप्लीट करत असताना संघाला देखील मोठ्या उंचीवरती नेलंय आणि स्वतःची 50 देखील इथे कंप्लीट केली. वा, हॅट्स ऑफ असलेल्या फलंदाजीला. काय तुफान आणलं होतं मैदानावरती. प्रत्येक शून्यवरती आक्रमण आक्रमण आक्रमण, षटकार षटकार षटकारांची आतिषबाजी केली, लयलूट केली. धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला.
हा चेंडू देखील बदला विकेट ते टाकला गेला होता. तिथे देखील मिस्टेक झाली आहे. आपण नेहमी म्हणतो घर फिरलं की घराचे वासे देखील फिरत असतात आणि ते सुकालेपाडा संघाचे इथे दशा होताना आपण पाहतो. या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये त्याचं एकमेव कारण या फलंदाजाने केलेली आक्रमकतेने फलंदाजी, या फलंदाजाने केलेले तोडफोड, या फलंदाजाने षटकारांची केलेली आतिषबाजी आणि त्याच्या जोरावरती सध्या तरी या स्पर्धेचा उच्चांक गाठला धावसंख्येचा. तब्बल 69 धावा उभ्या केल्यात. 70 धावांचा टार्गेट सेट केलंय. काय म्हणाल सर, आपण देखील इथे उपस्थित आहात. 70 धावांचा टार्गेट आहे. आजच्या दिवसाचा उच्चांक, कालच्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढलाय. आणि काय म्हणाल, आकाश धिंडेने जी केलेली तुफान आणलं मैदानावरती त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच कौतुकास्पद आहे आकाशची कामगिरी. कारण काल सुद्धा आपण जर बघितलं तर निश्चितच चांगली फटकेबाजी बघायला भेटत होती, पण आकाशची ही फटकेबाजी बघून सर्वांचं मला वाटतं डोळ्याचं पारणं फेडणार आहे ही पारी आहे आणि निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारची पारी जर करत राहिला तर आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच त्याचं योगदान होईल. आणि आजच्या दिवसाचा तर उच्चांक आहेच, पण कालच्या दिवसांचा सुद्धा त्याने उच्चांक मोडीत काढलेला आहे. रेकॉर्ड हे ब्रेक सर रेकॉर्ड असतात ना, हे ब्रेक होण्यासाठीच असतात आणि तशाच प्रकारे तो मोडीत काढलाय. मला वाटतं याच्या पुढे सुद्धा एक चांगले संघ येतील आणि एखादा कमजोर संघ मिळाला तर तिथे नक्कीच रेकॉर्ड ब्रेक होण्याची संदेश असतील. कारण गेल्या वर्षी जवळजवळ 70-80 पर्यंत या धावपट्टीवर धावा जमवण्यात यश आलेलं आहे आणि आणखीन आपण शनिवार रविवारचे जे टॉप टीमी असणार आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा हा रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी आकाश दिंडेची कामगिरी अतिशय मोलाची कामगिरी ठरली. धन्यवाद. तर 70 धावांचं आव्हान निश्चितच ज्यावेळेस त्यांच्या समोर असणार आहे त्यावेळेस चेस करताना एक मनामध्ये अनेक प्रश्न त्यांच्या आले असतील, परंतु प्रत्येक चेंडूवर कुठेतरी आता पार करणं गरजेचं असेल आणि त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे आणि ते दाखवून द्यावं लागेल. तर यावेळेस सुकाळीपाडा संघाने सुद्धा एक रणनीती आखली असेल की आपल्याला कोणत्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या आहेत. कारण जवळजवळ 24 चेंडू आणि 70 धावा म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर 17.5च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आणि त्यासाठी ज्याप्रमाणे कालचा जर आपण बघितलं तर वारलीवाडा संघाला 64चा टार्गेट होता, संध्याकाळचा 17 होता आला की, परंतु सुरुवातच स्फोटक झाली होती कुणालद्वारा आणि पहिल्याच षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा त्यांनी टोलून काढल्या होत्या. आणि त्या 22 धावा निघाल्या असताना असं वाटत होतं की ह्या धावा सुद्धा कमी पडतील, परंतु शेवटच्या चेंडूवर जो पायचित कुणाल झाला आणि तिथे कुठे थोडंसं हे झालं, त्यांची गलती निर्माण झाली. परंतु येणाऱ्या फलंदाजांनी सुद्धा आक्रमकता दाखवली होती आणि शेवटच्या जवळजवळ 1 चेंडू आणि 6 धावांची जवळजवळ गरज निर्माण झाली होती. तर अशा प्रकारे रंगतदार अवस्थेत शेवटचा सामना संपला होता आणि तशीच रंगत या ठिकाणी मला वाटतं पाहायला मिळेल. जय हनुमान, जय बजरंग सुकाळीपाडा संघाकडनं. आणि पाहूया काय होतं. या अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत, प्रेक्षकांच्या मनामध्ये, लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व जे प्रेक्षक आपल्याला लाभले त्यांच्या मनामध्ये सुद्धा असतील. तर पाहूया लगेचच आपल्याला काही मिनिटात जे येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये याचा रिझल्ट आपल्या समोर येणार आहे. चला फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती. बॅट्समन पाठवून द्या. तर यानंतर जो सामना असणार आहे तो जय भुरेश्वर खुट्टल आणि त्याच्या पश्चात आपण जर बघितलं आई गावदेवी अंजरुब्बे, दोन्ही संघ अतिशय दूरवरून या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम दोन्ही संघाच्या कर्णधाराचं आणि त्याचबरोबर त्यांच्या पाठीराख्यांचं, त्याचबरोबर संपूर्ण टीमचं आम्ही संकल्प स्पोर्ट्समध्ये हार्दिक स्वागत करतो. वेळेअभावी टॉस हारलेले आहेत. हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी निश्चितच याची नोंद घ्यायची आहे. आई गावदेवी अंजुरबे संघाने नाणेफेक घेतल्यानंतर नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूला लागल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेले. शेवटचा चेंडू टाकल्यानंतर आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचंय आणि जय भुरेश्वर खुट्टल या संघाने निश्चितच खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपली डावाची सुरुवात करायची. तर सामन्याला सर सुरुवात होते. 70 धावांचा पाठलाग करायचंय. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असेल. पॉवर प्ले मध्ये जर का 20 धावा मारल्या जातील तर निश्चितच दबाव येऊ शकतो. तो म्हणजे शिल्पा एलेवन वडपे संघ. कारण शिल्पा एलेवन संघ जो आहे वडपे संघ आहे एक अतिशय दमदार संघ आहे. चांगली गोलंदाजी फलंदाजी तर आपण प्रदर्शन बघितलंच, पण गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच चांगल्या ताकदीची आहे आणि त्याचं प्रदर्शन करण्याची एक मला वाटते संधी आहे, तर ती करावी लागेल. सलामीच्या जोडीवरती खूप काही निर्भर असेल. दोघांकडे अगदी आक्रमकता त्याने सिद्ध करावी लागेल. टिट फॉर टाटचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, कारण मोठं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अगदी काय वेगाने चेंडू टाकलाय. किरण आहे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये
विनोद थापड आणि सोमनाथ ढाक हे दोन फलंदाज मैदानावरती आलेत बॅटिंगसाठी. किरण अहिरे आपण पाहतोय बॅटिंग गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, जिथनं पहिला चेंडू डॉट आलाय. दरम्यान आपल्यामध्ये आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेटवर अतोनात प्रेम असणारे आमचे पाठीराखे महादू जी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा मी तुमचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि सर्व संकल्प स्पोर्ट्स मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो. हा चेंडू थोडा अचंबित झाले, अगदी वेगाने बॉडीवरती आला आणि तिथनं ते खऱ्या अर्थाने ते डॉट बॉल आलाय. 2 बॉल मध्ये 2 डॉट बॉल. तिसरा चेंडू देखील वेगाने बॅटचा फ्लो होता, मात्र तिथे देखील बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. तिसरा सलगचा डॉट आलाय. इथने खूप प्रेशर आहे, प्रेशर बिल्डअप होत असताना आपण पाहतोय सुकालेपणा टीम वरती आणि आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्नशील आहेत, मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. हा चेंडू पंच सांगतात वाईट बॉल आहे, सोडून दिला होता. इथनं पहिली धाव सध्या संघाचा अकाउंट ओपन केले जाईल. सुकालेपणा टीम पहिली धाव लागली त्यांच्या धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती. तीन मध्ये 1 धाव तर लागली. पुढचा चेंडू मात्र चांगला वेगाने टाकला गेला. हा चेंडू देखील आला डॉट बॉल. वेगाने चेंडू टाकते गोलंदाज किरण आपण पाहतोय. ऍक्शन जर आपण पाहिले तर अगदी बदल आले, त्यामध्ये अगदी असं वाटतं की कुठेतरी कटर चेंडूचा वापर होईल, मात्र अगदी खांद्याच्या सहाय्याने काय स्पीड पकडतोय गोलंदाजीचा, जबरदस्त. स्टेप आउट झाले. पुण्याला चांगला फटका तर नाहीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. विकेट मिळण्याची संधी आहे आणि विकेट मिळले. अखेर खेळाडूचा संघर्ष अगदी संपलाय आणि तिथे पहिलाच फलंदाज फसलाय, फलंदाज बाद. रुपेश आलाय, रुपेश वांगड नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती. प्रयत्न करावे लागतील. कुठल्याही संघासमोर तुम्ही जर आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल, स्वतःला सिद्ध करा आणि कर्तृत्व सिद्ध करताना आपल्या नावाची छाप अशा प्रकारे सोडा की कर्तृत्व सिद्ध करताना समोरच्याला देखील विचार पडला पाहिजे की माझी देखील चांगल्या खेळाडूंसोबत चांगल्या संघासमोर लढत झाली आहे. इथे देखील तिने अचानक सोडून जाणार चेंडू आहे. पंचाने सांगितलं काय वेगाने चेंडू टाकतोय. प्रतिस्पर्धी संघ किती ताकदीचा आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं नाहीये. तुमच्याकडे किती क्लास आहे, तुमच्याकडे किती चांगले फटके आहेत ते दाखवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ जर तुम्ही चांगला खेळ केला नाही तर तो दावेदार ठरणारच आहे, मात्र तुम्ही तिथनं चांगला खेळ स्वतः सिद्ध केला तर प्रतिस्पर्धीवरती देखील चांगला खेळ तुम्ही प्रस्थापित केलाय हे सिद्ध होणार आहे. निश्चितच धावा जरी जास्त असल्या तरी आपल्याला प्रयत्न सोडून चालणार नाही. मला वाटतं या ठिकाणी पहिला बॅट्समन होता त्याने निश्चितच थोडीशी हार पत्करली होती. कुठल्या प्रकारची बॉडी लँग्वेज आपल्याला दिसत नव्हती, कुठल्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नव्हता. आल्या प्रत्येक चेंडूवर तो प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडूवर जी कमेंट किंवा चेंडूवर जे चालून जाणं गरजेचं होतं तर आपल्याला बघायला मिळालं नाही. कारण मोठा टार्गेट आहे, अशा वेळेस आपण संघर्ष करणं फार गरजेचं आहे. संघर्षावर मात करणं गरजेचं. संघर्ष संकट हे येतच असतात, मग ते मोठे धावा असोत किंवा आपण कुठल्या आयुष्यात कुठलाही प्रसंग असोत आपल्याला येत असतात. त्या संघर्षाला मात केली पाहिजे, त्या संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारे सुकालवाडा संघाला संघर्षाला सामोरे जाताना दिसत नाही, कुठेतरी हार पत्करलेले आहे. तर असं करून चालणार नाही. अनेक आपल्याला क्रिकेट याच्या पुढे खेळायचं आहे तर आपले दावेदारपणा आपला क्लास सिद्ध करावा लागेल. या ठिकाणी निश्चितच एक जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला जातो. एक दुसरा धाव तर निश्चित आहे, दुसऱ्या धावेचा थोडासा कॉल दिलेला गेला होता, परंतु दोघांमध्ये कुठल्या प्रकारचा तालमेल या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आणि दरम्यान एकच धाव पूर्ण होते. अशा प्रकारे एका धावेने पुन्हा आपण जर बघितलं तर पहिल्या षटकात एकच धाव आली होती, ती सुद्धा वाईटच्या रूपाने. त्याच्यानंतर यावेळेस मात्र पहिल्यांदाच बॅटला चेंडू लागतो आणि धाव मिळाली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा धावून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताने 3-4 टप्पे होतात, परंतु कलेक्शन होताना दिसत नाही आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. काही फरक पडणार नाही, पण निश्चितच धावा कमी, मला वाटतं कमी धावाने पराजित होण्याची एक संधी असेल. मोठे मोठे फटके मारले तर निश्चितच आपला आत्मविश्वास पुढील मॅच साठी वाढणार आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील असावं. आणि गोलंदाज मात्र अतिशय चांगल्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी करतात. किरण यांनी तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली. यावेळेस आता ह्या फटक्यांची गरज होती, चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं होते. यावेळेस मात्र पहिला चौकार येतोय.
8 वरती धावसंख्या सध्या पोहोचली गेली आहे. इथनं या अशा धावांनी काहीच होणार नाहीये. हा चेंडू देखील हाफ व्हॉलीचा होता, मोठा फटका कन्वर्ट करता आला असं मात्र अगोदर बॅट फिरवली, चेंडू लेट निघून गेला आणि त्याच्यामुळे हा देखील डॉट बॉल आलाय. प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरी तुमच्या समोर किती मोठं टार्गेट असलं त्याला न घाबरता न डगमगता प्रतिस्पर्धी संघ देखील विचार त्यांना करायला भाग पाडलं पाहिजे की आम्ही देखील एक चांगल्या संघासमोर खेळ केला, आम्ही देखील चांगल्या संघासमोर हा विजय संपादन केलाय. वा, काय तिथे जबरदस्त एफर्ट्स लावले, झेल त्या ठिकाणी टिपली आहे. खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. कौतुक करावं लागेल पिंटू मोरेचे. एक जबरदस्त की आज या ठिकाणी प्रदर्शन केली. ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली, गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी करतात, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. ह्या संघाला कुठेतरी आता एक चांगला प्रेरणा मिळाली या ग्राउंडवर आणि म्हणूनच ही प्रेरणा पुढे त्यांना फायदेशीर ठरणार आहे. कधी कधी एखादी स्पर्धा, कधी कधी एखादं मैदान लकी ठरत असतं संघाला. कधी कधी आपण पाहिलं असेल एखादा संघ प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पराभूत होत असतो, मात्र तो संघ एखाद्या पुढच्या टुर्नामेंटमध्ये एक नवीन एनर्जी घेऊन, नवीन स्पिरिट घेऊन उतरत असतो आणि त्या नवीन मैदानाचा संपूर्ण स्पर्धेचा फायदा घेताना आपल्याला ती लकी ठरते स्पर्धा आणि कधी कधी त्या स्पर्धेत तो चॅम्पियन देखील ठरत असतो. अनेकदा आपण पाहिलं अशा काही टुर्नामेंट आहेत, काही स्पर्धा आहेत की जिथे नवनवीन संघ आपल्याला चर्चेमध्ये आणण्यासाठी आपण पाहिलं, चर्चेमध्ये आणले गेलेत. आणि आपण इथे पाहूया की धावसंख्या झाली फक्त आणि 9. इथे मिळवणे आता मोठं टार्गेट आहे, त्या 12 चेंडूमध्ये करायचं आहे तब्बल धावा. अजून 61 धावा करायच्या आहेत. 70चं टार्गेट आहे. कुठे संघ देखील यानंतर येण्यामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. लेट ते उपस्थित झाले, त्याच्यामुळे त्यांना सध्या बॅटिंग आता करायची आहे. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी विशाल धेंडे आलाय. आकाशचं देखील जबरदस्त षटक आपण पाहिलं, त्याच्याच बंधू आपण पाहतोय विशाल धेंडे. तब्बल 61 धावा 12 चेंडू म्हणजे 30.5 50ची सरासरी गाठावली. 30.50ची सरासरी गाठावली पहिला चेंडू. हा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील आला, डॉट बॉल. सर, ज्या वेळेला एखादा संघ मजबूत संघ असतो त्यांच्यावर तुम्ही खेळ करता त्यावेळेला तुम्ही कशा माइंडसेटने खेळलं पाहिजे? ॲज अ तुम्ही सिनियर प्लेअर आहात, सिनियर आतापर्यंत आपण मोरे टीमचं अस्तित्व प्रस्थापित करण्यामध्ये खूप मोठा हेतू आपला आहे. मात्र यानंतर मी म्हणेन की आपण अशा खूप सारे टुर्नामेंट पाहिला, खूप सारे स्पर्धा खेळलेत, मात्र काय म्हणाले एखाद्या मोठ्या संघासमोर खेळताना नक्कीच मोठा संघ ज्यावेळेस असतो गमावण्यासारखं काहीच नसतं. कमजोर संघ जर असेल त्याला गमावण्यासारखं काहीच नसते, हरण्याची भीतीच नसते. भीती असते ती फक्त मजबूत संघाला, कारण याच्या समोर जर आपण कमजोर संघासमोर जर आपण हारतोय तर निश्चितच आपली नाचंकी होऊ शकते. म्हणून यांना चांगल्या प्रकारे खेळ करण्याची एक संधी असते आणि पुढे जाण्याची एक संधी असते आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची एक संधी असते. वा, खूप जबरदस्त तुम्ही याचं उत्तर दिलं. आणि ती संधी सध्या त्यांना माहिती आहे वडपे टीमला की आपल्याला या संघासमोर चांगला खेळ प्रस्थापित करायचा आहे आणि तो खेळ प्रस्थापित करताना पाहायला मिळाले. इथे देखील आपण पाहिलं अगदी फ्लिकचा शॉट पाहिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात वेगाने, मात्र तिथे 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेने काहीसं अंतर जे आहे ते कमी फक्त होईल, मात्र जे टार्गेट आहे ते चेस होणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करताना मोठे हिट जनरेट करावे लागतील. इथनं अशा सिंगल डबलने फक्त स्ट्राईक रोटेट होईल आणि जे विजयामधलं जे अंतर आहे ते कमी धावा मध्ये होण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण अगदी टार्गेट अगदी दूरवर निघून जात आहे. शिल्पाईलन वडपे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या तरी येऊन ठेपलाय. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये खूप काही घडताना बिघडताना आपण पाहिलंय. जिंकलेल्या मॅचेस पराभूत होताना पाहिलंय, पराभूत होणाऱ्या मॅचेस जिंकताना देखील आपण पाहिल्यात. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ का म्हटलं त्याचं उदाहरण आपण अनेक टुर्नामेंटला पाहिलंय. नुकतीच मी अंबरनाथ टुर्नामेंट करत होते, तिथे एक संघाने 9 चेंडूमध्ये त्यांना 23 करायचे, 3 लगातार षटकार ठोकले, मात्र हा फटका दमदार आहे. धावा देखील चांगल्या मिळून देते, षटकार ठोकलाय
देर आहे, दुरुस्त आहे, मात्र हा षटकार आलाय. सर तो सामना होता 9 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या होत्या आणि त्या संघाने 3 लगातार षटकार ठोकले. पोगाव संघ विरुद्ध संघ होता कांदली, पच्छापूर कांदली संघ होता. 9 चेंडूमध्ये करायचे होते त्यांना 23 धावा. लगातार 3 षटकार, 9व्या नंबरच्या फलंदाजाने 3 लगातार षटकार ठोकले. मात्र 6 मध्ये 5 करायच्या होत्या, त्या देखील झाल्या नाही. हा क्रिकेट असतो. कधी क्रिकेट तुमच्या संघाच्या बाजूला असेल, कधी तुमच्या विरोधामध्ये देखील असेल, मात्र तुमचा खेळ चांगला असणं गरजेचं आहे. हा षटकार आलाय, मात्र कुठेतरी या फलंदाजाला इथनं एनर्जी घेऊन जाणार आहे या षटकाराने. जरी चांगला संघ असेल तरी देखील त्याच्यामध्ये प्रेशर असं. हे पहिल्या चेंडू षटकारानंतर लगेच दुसऱ्या चेंडू त्याचं उत्तर मिळालंय सर. कारण षटकार आल्यानंतर त्याचा देखील माइंडसेट होता की कुठे डॉट फेकण्याचा, कुठेतरी त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. मात्र तिथं देखील आपण पहिला आलाय हा व्हाईट बॉल. निश्चितच गोलंदाजीची लाईन लेन बिघडवणं हा फलंदाजाचा काम असतो. जर का आपण एखादा दुसरा फटका जर चांगल्या प्रकारे पेश केला तर त्याची जी लाईन असते ना ती बिघडू शकते. कारण आपण सुद्धा एवढे मोठे आपण संघामध्ये खेळत नाही आणि म्हणूनच फलंदाजाने टार्गेट न बघता आपली फलंदाजी करत राहिलं पाहिजे आणि एक दुसरा फटका जर चांगला चॉईस केला, कारण कुठलाही गोलंदाज कुठलीही चांगला असला तरी 1 ते 2 चेंडू असतात तो खराब टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्या खराब चेंडूची प्रत्यक्ष मला वाटते फलंदाजाने केली पाहिजे आणि त्याची लेंथ आणि लाईन बिघडवली पाहिजे. इथे तरी गोलंदाजी लाईन आणि लेंथ बिघडवायची वेळ होती, कारण सर्वात शॉर्ट चेंडू आपण वापर करताना पाहायला मिळाला. षटकामध्ये त्याचा फायदा घेण्याची संधी, नामी संधी होती, ती नामी संधी सध्या तरी गमावली आहे. आता अजूनपर्यंत आपण पाहतोय अर्धा पल्ला देखील गाठलेला नाहीये. 3 षटकांमध्ये फक्त 20 धावा संघ जमा करू शकला. याचं एकच आहे ज्याने ते माइंडसेट पकडूनच चालले होते खेळ बॅटिंग करताना की आपल्याला एवढं मोठं टार्गेट चेस होणार आहे की नाही. या माइंडसेटने डबल माइंडेड झाले, त्याच्यामुळे ही सुद्धा वेळ त्यांच्यावरती आली आहे. आणि इथनं पाहिलं तर आता 20 धावा झाला, अर्धा पल्ला देखील गाठलेला नाहीये. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये देखील अर्धा पल्ला गाठला जाईल का ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी 5 मिनिटाच्या वेळामध्ये समजेल की ते काय चित्र स्पष्ट होईल. निश्चितच चमत्कार हा नेहमीच होत नसतो, कदाचित चमत्कार होत असतो. अशा प्रकारचा चमत्कार होणं म्हणजे खूप मोठी लीला असेल आणि निश्चितच मला वाटतं पराजयाच्या छायामध्ये हा संघ आता वावरताना दिसतो आणि विजयाकडे वाटचाल करतोय, तो म्हणजे शिल्पा 11 वडपे संघ. कदाचित आपण बघितलं तर थोड्याफार फरकाने चमत्कार होऊ शकतो, पण एवढ्या मोठा फरकाचा चमत्कार होणं अपेक्षित नाही आणि होऊ शकत नाही, कारण ते तसं दिसत नाही. म्हणजे निश्चितच शिल्पा 11 वडपे संघ पुढे त्यांना वाटचाल मिळणार आहे. प्रयत्न खूप चांगले होते, खेळ त्यांचा चांगला राहिला. गोलंदाजी युनिटमध्ये चांगली गोलंदाजी केली. बॅटिंग ऑर्डरमध्ये ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी आपल्या वाटाचा हिस्सा सध्या घेतला, चांगली बॅटिंग केली. त्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करताना ज्याने 50 कंप्लीट केली आकाश धिंडे, ज्याने आता या इनिंगमध्ये गोलंदाजी देखील चांगली केली. म्हणजे योगदान संघाला अगदी अष्टपैलू योगदान त्यांनी करून दिलंय आणि त्याच्या जोरावरती संघ तरी चांगली कामगिरी करतोय. या टीम मध्ये आपण पाहिलं पिंटू मोरे असेल सिनियर खेळाडू आहेत, सचिन सोंगाल आहेत चांगले सिनियर खेळाडू या टीम मध्ये. मात्र आकाश दिंडे आणि विशाल दिंडे असतील इथे फलंदाज बाद झालाय. चांगला खेळ त्याने 16 मेले येऊन केला. त्यानंतर आपण रोहनला किरण होते त्याने देखील चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. आणि कॉन्ट्रीब्यूट महत्वाचं असतं. तुम्ही संघामध्ये चांगला खेळ करता हे महत्वाचं आहे. मात्र आपण पार्टनरशिप ज्यावेळेला बिल्डअप करतो तेव्हा दोघांमधली कॉलिंग, दोघांमधला कॉन्ट्रीब्यूट हे सर्वाधिक महत्वाचं असतं. वरच्या गड्ड्यामधून आपण पाहिलं तर जय बजरंग चिंबीपाडा संघ अगदी वेट अँड वॉच करतोय की यामधील खालच्या गड्ड्यामधून कोणता संघ आपल्या समोर खेळताना पाहायला मिळेल. त्यामध्ये सध्या तर आपण पाहतोय शिल्पा 11 वडपे संघ सध्या 2 मॅचमध्ये त्याने हुकूमत गाजवली आहे. आता शेवटच्या या मॅचवरती खोटल आणि अंजूरवरती डिपेंड आणि त्याच्यानंतर या यजमानी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. यजमानी संघाची देखील नजर असणार आहे त्या चिंबीपाडा संघासमोर खेळण्यासाठी, कारण नुकत्याच सचिन 11 भिनार ट्रॉफीमध्ये एक ट्रॉफीचा अगदा संघ ठरलाय. संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपली दावेदारी पेश करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत, कारण घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ करणं देखील त्यांना गरजेचं राहणार आहे.
निश्चितच संघाचा विचार केला, संकल्प स्पोर्ट्सचा मोठ्या संघाचा जर विचार केला तर दरवर्षी तो या टुर्नामेंटमध्ये आपलं स्थान पटकावत असतो. गेल्या वर्षी एक टुर्नामेंट मिस झाली, परंतु यावेळेस निश्चित कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असेल. पाहूया संघ, समोर संघ जर बघितला तर नक्की तगडे आहेत आणि तगडा हा बघणं नाही तर आपलं काम करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं स्वतःच्या होम ग्राउंडवर निश्चितच चांगली कामगिरी करण्याचा संकल्प स्पोर्ट्सचा प्रयत्न असेल. समोरच्या संघाविरुद्ध लढताना अशा प्रकारे लढा, जिंकलो तरी इतिहास आणि पराभूत झालं तरी इतिहासच घडला पाहिजे, अशा प्रकारे लढायचं असतं. लढवय्या वृत्ती महत्वाची आहे. महाराजांकडे मुघलांपेक्षा 5 पटीने अर्ध्या म्हणजे 25% सैन्य होतं, तरी देखील महाराजांनी त्या मुघलांना या महाराष्ट्र भूमीवरनं पलती भूमी कमी केली, कारण त्यांना पराभूत केलं. तिथे कामी आला ते म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि यातूनच काहीतरी आपण धडा घेण्याचा आहे. कारण आपले अखंड हिंदुस्थानाचे, महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याकडनं शिकण्यासाठी खूप काही आहे आणि त्यांच्या इतिहासामध्ये आपण नाव नोंद आहे. कारण त्यांनी माहिती अगदी कमी